वेलकम बॅक मित्रांनो, आपलं स्वागत आहे संचित अकॅडमीमध्ये। मी किरण भवारी तुमचं सरसं स्वागत करत आहे। आज आपण मॅथमॅटिकल 12th मधलं मॅथमॅटिकल लॉजिकचं एक्सरसाइज 1.2 मधलं क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आपण घेतला होता मागच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यातलं आपण आज उर्वरित गणित पूर्ण करणार आहोत। तर आपल्याकडे आहे क्वेश्चन नंबर 6 बघा, नेगेशन p if then negation q and negation q if then negation p। एकदम सोपं उदाहरण आहे, तर आपण सॉल्व करूया। p q नेगेशन p येणार, नेगेशन q येणार, त्यानंतर पहिला ब्रॅकेट येणार नेगेशन p if then negation q, देन सेकंड वाला येणार नेगेशन q if then negation p, देन पूर्ण येणार एक्झाम्पल नेगेशन p if then negation q and negation q if then negation p। तर आता व्हॅल्यू टाकूया आपण। काय येणार, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स। आता नेगेशन p तुम्हाला आता माहितीच झालं असेल, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, इथे पण तसंच ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स असेल तर ट्रू। ओके, देन नेगेशन p गोज टू नेगेशन q। इथे आपल्याकडे आहे, आपल्याला माहिती आहे इफ देन मध्येचा आपल्याला जो आपण इथे लिहिलेला आहे हिंट किंवा लिहिलेले आहे, तर ट्रू कडून फॉल्स जात असेल तरच फॉल्स येतो, अदरवाईज ट्रू येणार आहे। सोपं सिंपल आहे। फॉल्स इफ देन फॉल्स तर फॉल्स टी येणार, इथे ट्रू येणार। फॉल्स इफ देन ट्रू, ट्रू येणार। ट्रू इफ देन फॉल्स, बघा इथे जात आहे तिथे आहे बघा तसंच, तर इथे येणार फॉल्स आणि ट्रू इफ देन ट्रू सर ट्रू येणार। ओके, देन नेक्स्ट वन नेगेशन क्यू इफ देन नेगेशन पी। आता गडबडून जाऊ नका, इकडून करा नका, आता इथे जसं दिलेलं आहे तसंच आपल्याला करायचं आहे। नेगेशन क्यू कडून जात आहे तर आपण इकडून घेणार आहेत, बरोबर। फॉल्स इफ देन फॉल्स ट्रू, ट्रू इफ देन फॉल्स, बघा इथे फॉल्स येणार। फॉल्स इफ देन ट्रू, ट्रू येणार आणि ट्रू इफ देन ट्रू, ट्रू येणार। ओके, देन लास्ट वन, आता इथे बघा अँड आहे। ओके, तर आपल्याला माहीत आहे अँडमध्ये काय आहे, ट्रू अँड ट्रू असेल तर ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स येणार आहे। तर ट्रू अँड ट्रू तर ट्रू येणार, ट्रू अँड फॉल्स ट्रू अँड फॉल्स फॉल्स येणार, फॉल्स अँड ट्रू फॉल्स येणार, आणि इथे अगेन ट्रू अँड ट्रू आहे तर ट्रू येणार। बघितलं, एवढं सोपं गणित आहे। तर आपण 7वं गणित बघणार आहोत। 7वं गणित काय आहे, नेगेशन क्यू इफ देन p और नेगेशन p इफ अँड ओनली इफ q। तर आपण लिहूया p q, इथं फक्त नेगेशन p आहे, देन q इफ देन p, नंतर हे येणार नेगेशन p if and only if q, then q if then p or negation p if then only if q। ओके, तर आता p चं काय येणार, ट्रू टेबलमध्ये ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, इथे नेगेशन p आहे तर ट्रूचं होणार फॉल्स, फॉल्सचं काय होणार ट्रू। आता q इफ देन p, q इफ देन p, इफ देन मध्ये काय आहे, ट्रू कडून फॉल्सला जात असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू। आता इथे बघा ट्रू कडून ट्रूला जातोय म्हणून ट्रू येणार, फॉल्स कडून ट्रूला जात आहे तरी ट्रू येणार, ट्रू कडून फॉल्सला जात आहे तर फॉल्स येणार, आणि फॉल्स कडून फॉल्सला ट्रू येणार। ओके,
आता बघा निगेशन P इफ अँड ओनली इफ Q. तर हा निगेशन P आणि Qमध्ये बघणार आहोत आपण. आपल्याला माहीत आहे ट्रू इफ अँड ओनली इफ ट्रू तरच ट्रू येतं आणि फॉल्स इफ अँड ओनली फॉल्स तरच फॉल्स येतं. ओके, तर इथे बघा निगेशन P इफ अँड ओनली इफ ट्रू, फॉल्स टू ट्रू आपला येणार फॉल्स येणार, फॉल्स टू फॉल्स ट्रू येणार, ट्रू इफ अँड ओनली इफ ट्रू ट्रू येणार आणि ट्रू इफ अँड ओनली इफ फॉल्स फॉल्स येणार. लास्ट वन बघा Q इफ देन P और निगेशन P इफ अँड ओनली इफ Q. हे बघणार आहोत आपण. इथे ऑर आहे, ऑरमध्ये आपल्याला माहिती आहे फॉल्स ऑर फॉल्स असला तरच फॉल्स येणार, अदरवाईज ट्रू येणार. तर आता चेक करूया आपण. ट्रू टू फॉल्स येणार, ट्रू येणार, ट्रू ऑर ट्रू ट्रू येणार, फॉल्स ऑर ट्रू ट्रू येणार आणि ट्रू ऑर फॉल्स सुद्धा ट्रू येणार. ओके, एवढं सोपं आहे. ठीक आहे, नेक्स्ट गणित बघूया आपण. तर आपण 8वं गणित बघणार आहोत. 8वं गणित काय आहे? P इफ देन इन ब्रॅकेट Q इफ देन R देन इफ अँड ओनली इफ P अँड Q इफ देन R. तर आपण इथे लिहून घेतलेले आहेत बघा P Q R. तर इथं आपल्याकडे आता 3 स्टेटमेंट आहेत. त्यामुळे आपल्याला हा ट्रूथ टेबल वाढवावा लागणार खालपर्यंत. ओके, देन Q इफ देन R देन P अँड Q देन P इफ देन Q इफ देन R देन P अँड Q इफ देन R. नंतर पूर्ण एक्झाम्पल शेवटच्या याच्यामध्ये. ओके, तर आता पूर्ण करूया. ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स आणि फॉल्स. ओके, आरमध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, देन आता Q इफ देन R. तर आपल्याला माहीत आहे इफ देनमध्ये ट्रूकडून फॉल्सला जात असेल तरच फॉल्स येतं, अदरवाईज ट्रू येणार. ट्रू इफ देन ट्रूचं येणार ट्रू येणार. ओके, देन ट्रू इफ देन फॉल्स, तर इथे फॉल्स येणार. फॉल्स इफ देन ट्रू ट्रू येणार. फॉल्स इफ देन फॉल्स ट्रू येणार. ट्रू इफ देन ट्रू ट्रू येणार. ट्रू इफ देन फॉल्स फॉल्स येणार. फॉल्स इफ देन ट्रू ट्रू येणार. फॉल्स इफ देन फॉल्स ट्रू येणार. ओके, आता P अँड Q. P अँड Q आपल्याला माहिती आहे ट्रू अँड ट्रू असेल तर ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स येतं. तर इथे स्टार्टिंगलाच आहे ट्रू अँड ट्रू ट्रू येणार. ट्रू अँड ट्रू ट्रू येणार. ट्रू अँड फॉल्स फॉल्स येणार. ट्रू अँड फॉल्स फॉल्स येणार. फॉल्स अँड ट्रू फॉल्स येणार. फॉल्स अँड ट्रू फॉल्स येणार. फॉल्स अँड फॉल्स फॉल्स येणार आणि फॉल्स अँड फॉल्स फॉल्स येणार. ओके ओके, आता कंटिन्यू करू. P इफ देन Q इफ देन R. P आहे Q इफ देन R. तर आपल्याला माहिती आहे ट्रूकडून फॉल्सला जात असेल इफ देनमध्ये तरच फॉल्स येतो, अदरवाईज ट्रू येणार आहे. तर बघूया. ट्रू इफ देन ट्रू ट्रू येणार. ट्रू इफ देन फॉल्स फॉल्स येणार. ट्रू इफ देन ट्रू ट्रू येणार. ट्रू इफ देन ट्रू ट्रू येणार. फॉल्स इफ देन ट्रू ट्रू येणार. फॉल्स इफ देन फॉल्स ट्रू येणार. फॉल्स इफ देन ट्रू ट्रू येणार आणि फॉल्स इफ देन ट्रू ट्रू येणार. ओके, आता नेक्स्ट वन P अँड Q इफ देन R. P अँड Q आहे इफ देन R. ओके, ट्रू इफ देन ट्रू ट्रू. ओके, ट्रू इफ देन फॉल्स. आता माहीत आहे ट्रूकडून फॉल्सला जात असेल तर फॉल्स येतो आहे. फॉल्स इफ देन ट्रू ट्रू. फॉल्स इफ देन फॉल्स ट्रू. फॉल्स इफ देन ट्रू ट्रू. फॉल्स इफ देन फॉल्स ट्रू.
false if then true, true, false if then false, true. Okay, then last one, P if then Q if then R, if and only if P and Q if then R. तर इथे काय आहे, इफ अँड ओनली इफ. आपल्याला माहिती आहे ट्रू इफ देन ओनली इफ ट्रू तर ट्रू, फॉल्स इफ देन ओनली फॉल्स तर ट्रू, अदरवाईज चेंज होणार. तर आता बघूया इथं ट्रू इफ देन ओनली इफ ट्रू, ट्रू, फॉल्स इफ देन ओनली फॉल्स, ट्रू, ट्रू इफ देन ओनली ट्रू, ट्रू, ट्रू इफ देन ओनली ट्रू, ट्रू इफ अँड ओनली इफ ट्रू, ट्रू, इथे पण ट्रू येणार, इथे पण ट्रू येणार आणि इथे पण ट्रू येणार. ओके, समजलंय. आता नेक्स्ट गणित बघूया आपण. तर आता आपण 9वं गणित बघू. पी इफ देन इन ब्रॅकेट क्यू निगेशन क्यू अँड आर. तर बघा इथे आपल्याला 3 स्टेटमेंट आहे, पी क्यू आर हे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. तर आपला ट्रूथ टेबल मोठाच राहणार. पी क्यू आर, क्यू अँड आर, निगेशन क्यू अँड आर आणि लास्ट वन पी इफ देन निगेशन क्यू अँड आर. तर ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता क्यू अँड आर. तर बघा क्यू अँड आर, ट्रू अँड ट्रू ट्रू, ट्रू अँड फॉल्स फॉल्स, फॉल्स अँड ट्रू फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स फॉल्स, ट्रू अँड ट्रू ट्रू, ट्रू अँड फॉल्स फॉल्स, फॉल्स अँड ट्रू फॉल्स आणि फॉल्स अँड फॉल्स फॉल्स. तर इथे बघा इथे ट्रू कसा आला, ट्रू अँड ट्रू तर असेल तर ट्रू येतं आहे. बघा इथे एकदा आणि इथे एकदा, अदरवाईज फॉल्स आलेलं आहे. ओके, देन निगेशन निगेशन क्यू अँड आर. तसंच आता इथे निगेशन याचं निगेशन आहे. तर आपल्याला माहिती आहे निगेशनमध्ये व्हॅल्यू चेंज होतात असतात. ट्रूचं होतं फॉल्स आणि फॉल्सचं होतं ट्रू. तर ट्रूचं होणार फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू होणार. ओके, ट्रू ट्रू ट्रू. आता लास्ट वन, पी इफ देन निगेशन क्यू अँड आर. बघा आपल्याला काय माहिती आहे, ट्रूकडून फॉल्सला जात असेल तर फॉल्स होतो, अदरवाईज ट्रू येणार. तर इथे बघा ट्रू इफ देन फॉल्स, इथे ट्रूकडून फॉल्सला जात आहे म्हणून येणार फॉल्स. ट्रू इफ देन ट्रू, ट्रू येणार. ट्रू इफ देन ट्रू, ट्रू येणार. ट्रू इफ देन ट्रू, ट्रू येणार. फॉल्स इफ देन फॉल्स, ट्रू येणार. फॉल्स इफ देन ट्रू, ट्रू येणार. फॉल्स इफ देन ट्रू, ट्रू येणार आणि फॉल्स इफ देन ट्रू, ट्रू येणार. ओके, एवढं सोपं आहे. आता आपण नेक्स्ट गणित बघूया. ठीक आहे, तर आपण आता लास्ट गणित बघणार आहोत. पी ऑर निगेशन क्यू इफ देन क्यू अँड आर अँड पी. तर बघा पी क्यू आर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू, देन आर अँड पी, देन पूर्ण एक्झाम्पल येणार इथे. आता ट्रूथ टेबल भरूया. ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता निगेशन क्यू माहीत आहे, निगेशनमध्ये ट्रू किमती बदलणार, ट्रूचं होणार फॉल्स आणि फॉल्सचं होणार ट्रू. तर फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स आणि ट्रू ट्रू. ओके, आता पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू. जर फॉल्स, आता बघा ऑरमध्ये काय आहे, फॉल्स ऑर फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू येते. तर आता इथे बघूया आपण पी ऑर निगेशन क्यू, ट्रू ऑर येणार. ओके, ट्रू ऑर फॉल्स येणार
ट्रू, ट्रू और फॉल्स, ट्रू, ट्रू और ट्रू, ट्रू, ट्रू और ट्रू, ट्रू, फॉल्स और फॉल्स तर इथे फॉल्स येणार. इथे पण फॉल्स और फॉल्स तर फॉल्स येणार, फॉल्स, फॉल्स और ट्रू, ट्रू येणार, फॉल्स और ट्रू, ट्रू येणार. आता इथे बघा आर अँड पी. तर अँडचं माहिती आहे आपल्याला, ट्रू अँड ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स येणार आहे. आर अँड पी तर इकडनं असं जाणार आहे. ओके, आर अँड पी, टी अँड टी, ट्रू, ट्रू और ट्रू, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, ट्रू अँड ट्रू, ट्रू, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स येणार. आता ओके, आता लास्ट वन बघूया. इथे बघा इफ देनचं चिन्ह आहे. इथे काय दिलेलं आहे आपल्याला, ट्रूकडून फॉल्सला जात असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू येणार आहे. आता इथे चेक करूया आपण, ट्रूकडून ट्रूकडे चाललं आहे तर काय येणार, ट्रू येणार. ट्रूकडून फॉल्सला चाललं आहे तर फॉल्स येणार. ट्रूकडून ट्रूला चाललं आहे, ट्रू येणार. ट्रूकडून फॉल्सला चाललं आहे तर इथे फॉल्स येणार. फॉल्सकडून फॉल्सला चाललं आहे, ट्रू येणार. फॉल्सकडून फॉल्सला चाललं आहे, ट्रू येणार. इथे ट्रूकडून फॉल्सला चाललं आहे तर फॉल्स, इथे सुद्धा फॉल्स. ओके, एवढं सोपं आहे. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर क्वेश्चन नंबर 1 हा कंप्लीट केलेला आहे किरणनी. मी क्वेश्चन नंबर 2 घेतो. युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. त्यापूर्वी लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय हे आपण बघितलेलं आहे, बरोबर. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तरी सांगतो. ए इज इक्वल टू बी म्हणजेच या टर्मचा ट्रूथ टेबल आणि ह्या टर्मचा ट्रूथ टेबल ह्याच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत ह्या इक्वल दाखवायच्या आहेत, बरोबर. तर त्यासाठी काय, पहिले आपण टेबल आखून घेऊया, बरोबर. तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, हा ट्रूथ टेबल आणि हा ट्रूथ टेबल म्हणजेच कोणता, हा ट्रूथ व्हॅल्यू यायच्या ज्या येतील त्या आणि हा जो टेबलच्या व्हॅल्यू ज्या येतील त्या, ह्या दोन्ही काय पाहिजेत, सारख्या पाहिजेत, बरोबर आहे. तर सुरू करूया. पी काय घेतो आपण, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, बरोबर. मग क्यू काय घेतो, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, बरोबर आहे. नेगेशन पी बघा, नेगेशन पीमध्ये जर का ट्रू असेल तर फॉल्स येतो. तर इथे ट्रू आहे म्हणून काय झालं, फॉल्स. ट्रू आहे म्हणून काय झाला, फॉल्स. फॉल्स आहे म्हणून काय आलं, ट्रू. आणि फॉल्स आहे म्हणून काय आलं, ट्रू. आता इथे कन्फ्यूज होतात ना काही जण. नेगेशन पी, मग तुम्ही काय कराल, पहिले पी और क्यू काढून घ्याल. असं नाही आहे, नेगेशन पी आणि हा जो क्यू आहे त्याच्यामध्ये काय लावला आहे आपण, अँड लावला आहे. काय लावला आहे, अँड, बरोबर आहे. अँडची ट्रिक काय आहे, दोन्ही जर का फॉल्स आहे तरच फॉल्स उत्तर येतं, बरोबर आहे. बघा, नेगेशन पी अँड क्यू आहे, बरोबर. म्हणजे नेगेशन पी हा टेबल आणि क्यू ह्याच्यामध्ये काय जोडायचं आहे मला, अँड जोडायचा आहे. तर अँडची ट्रिक काय, दोन्ही जर का ट्रू असतील तरच व्हॅल्यू ट्रू लिहायची, बरोबर आहे. बघा, इथे फॉल्स आहे इथे ट्रू आहे म्हणजे व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. इथे फॉल्स आहे इथे ट्रू आहे म्हणजेच काय आहे, फॉल्स. इथे ट्रू आहे इथे फॉल्स आहे, इथे ट्रू आहे इथे पण ट्रू आहे तर व्हॅल्यू काय येते, ट्रू, बरोबर. इथे ट्रू आहे इथं फॉल्स आहे तर व्हॅल्यू काय येते, फॉल्स. तर पुढचा टेबल बघूया, पी और क्यू. आता ऑरमध्ये काय आहे, दोन्ही जर का फॉल्स असतील तरच फॉल्स येतो, बरोबर. दोन्ही जर का फॉल्स असतील तरच फॉल्स. बघा, दोन्ही ट्रू आहेत म्हणून काय आलं, ट्रू, बरोबर. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरी काय होतं, ट्रू. पहिलं फॉल्स दुसरं ट्रू असलं तरी काय होतं, ट्रू. आणि दोन्ही जर का फॉल्स असतील तर उत्तर काय येतं, फॉल्स. हा बघा, हा टेबल, बरोबर. आणि नेगेशन पी म्हणजे कुठला, नेगेशन पी हा इथे, बरोबर. दोघांमध्ये काय लावलेलं आहे, दोघांमध्ये लावला आहे अँड, बरोबर आहे. तर अँडची ट्रिक तुम्हाला माहिती आहे, जर का दोन्ही ट्रू असतील तर व्हॅल्यू काय येतात, ट्रू. बघा, हा ट्रू आहे हा फॉल्स आहे म्हणून काय आलं इथे, फॉल्स, बरोबर. हा ट्रू आहे हा फॉल्स आहे म्हणून ते उत्तर काय आलं,
फॉल्स. बरोबर आहे. हा ट्रू आहे आणि हा पण ट्रू आहे म्हणून काय आलं ट्रू. आणि हा फॉल्स आहे आणि हा ट्रू आहे. दोघांमध्ये जर का अँड लावलं तर उत्तर काय येतं फॉल्स. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे का तर बघा हा टेबल एफ एफ टी एफ आला बरोबर आणि हा टेबल काय आला एफ एफ टी एफ. दोघांच्या पण ट्रू व्हॅल्यू सेम आहे म्हणून हा काय हा लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो गणित क्रमांक 2 बघूया. काय निगेशन पी और क्यू बरोबर और निगेशन पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन पी. बरोबर आहे. म्हणजेच ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू यांचं ट्रूथ व्हॅल्यू ज्या आहेत ट्रूथ टेबलमध्ये येतील त्या सारख्या पाहिजेत. बरोबर आहे. तर सुरू करूया. बघा 2 वेळा ट्रू घ्यायचा 2 वेळा फॉल्स घ्यायचा. बरोबर. क्यू काय घेतो एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स. बरोबर आहे. इथपर्यंत कळलं आहे. निगेशन पी काय येतो ट्रूचा फॉल्स ट्रूचा फॉल्स फॉल्सचा ट्रू फॉल्सचा ट्रू. बरोबर आहे. पी और क्यू दिलं आहे. ऑरचा काय आहे ट्रिक दोन्ही जर का फॉल्स असतील तरच उत्तर फॉल्स लिहा. बघा दोन्ही ट्रू आहेत म्हणजे काय येईल ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. दोन्ही फॉल्स असतील तर काय तो फॉल्स. बरोबर. आता पुढचं काय निगेशन. इथं बघा मिस्टेक झाले. निगेशन पी और क्यू दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे ज्या ब्रॅकेटचं इथं काय लिहायचं आहे निगेशन. बघा ट्रूचं काय येतं फॉल्स ट्रूचं काय येतं फॉल्स ट्रूचं काय येतं फॉल्स फॉल्सचं काय येतं ट्रू. ओके. आता बघा निगेशन पी और क्यू. निगेशन पी जो हा टेबल आहे आणि क्यू याला कशाने कनेक्ट करायचं आहे ऑरने. बरोबर. अँडने कनेक्ट करायचं आहे सॉरी. तर अँडचा सिम्बॉल काय दोन्ही जर का ट्रू असतील तर ट्रू येतो. बरोबर आहे. तर बघा पहिला काय निगेशन पी त्याच्यानंतर हा ट्रू दोन्ही जर का ट्रू असतील तर ट्रू येतो. हा अँडमध्ये लक्षात ठेवा. इथे फॉल्स आहे इथे ट्रू आहे म्हणजेच काय येईल फॉल्स. दोन्ही फॉल्स आहेत म्हणून काय आला फॉल्स. बरोबर. दोन्ही ट्रू आहेत तर काय येईल ट्रू आणि एक ट्रू आहे एक फॉल्स आहे म्हणून काय आलं. तर आता बघा हा जो आहे हा टेबल आणि हा टेबल म्हणजेच हा पहिले येतो त्याच्यानंतर हा येतो. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय लावायला आहे मला ऑर. ऑरमध्ये बघा दोन्ही जर का फॉल्स असतील तरच फॉल्स येतो. हा पण फॉल्स आहे हा पण फॉल्स आहे उत्तर काय आलं फॉल्स. बरोबर आहे. हा पण फॉल्स आहे हा पण फॉल्स आहे म्हणून उत्तर काय आलं फॉल्स. एक ट्रू एक फॉल्स आहे म्हणून उत्तर काय आलं ट्रू. एक फॉल्स एक ट्रू आहे म्हणून उत्तर काय आलं ट्रू. बघा लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये काय आहे हा टेबल आणि निगेशन पीचा टेबल ह्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू काय पाहिजेत सेम पाहिजेत. हे बघा इथे पण फॉल्स आहे इथे पण फॉल्स आहे. बरोबर. इथे फॉल्स आहे इथे पण फॉल्स आहे. इथे ट्रू आहे तर इथे पण ट्रू आहे इथे ट्रू आहे तर इथे पण ट्रू आहे. या प्रकारे हे गणित सोडवायचं आहे. तर जे तिसरं गणित आहे त्याचा ऑलरेडी मी ट्रूथ टेबल काढलेला आहे कारण टाईम जास्त होऊ नये म्हणून. ओके. सो आपण लगेच स्टार्ट करूया. बघा पी काय आहे ट्रू ट्रू फॉल्स आणि आपण काय घेतो आपण फॉल्स. बरोबर आहे. क्यूमध्ये काय येतो एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स. बरोबर आहे. पी और क्यू पी अँड क्यूमध्ये जर का दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येतो. बरोबर. म्हणजे हा ट्रू बाकी सगळे फॉल्स. बरोबर आहे. निगेशन ह्याचं काय आहे पुढे ह्या ब्रॅकेटला निगेशन पुढे लावायचे म्हणजे ट्रूचं काय होईल फॉल्स फॉल्सचं काय होईल ट्रू ट्रू आणि ट्रू. ओके. पुढे बघा पुढे काय ऑर लावला आहे तर ऑरमध्ये काय दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स म्हणजे हे पण ट्रू येईल. बघा
हा ट्रू आहे म्हणून ट्रू. एक ट्रू एक फॉल्स तरी ट्रू, बरोबर. एक फॉल्स एक ट्रू तरी ट्रू. आणि याचं काय आता दोन्ही फॉल्स आहेत म्हणून फॉल्स, बरोबर. पी इफ देन क्यू. पी इफ देन क्यू लावायचं आहे, बरोबर. इफ देनचं काय, बोथ आर व्हॅल्यू सेम देन राईट द ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. बघा ट्रू ट्रू असेल तरी ट्रू आणि फॉल्स फॉल्स असेल तरी ट्रू. बघा ट्रू ट्रू आहे म्हणून ट्रू. फॉल्स, बरोबर. इथे पण आहे फॉल्स आणि इथं आहे ट्रू. ओके. सो बघा फिफ्थ, टेबल नंबर फिफ्थ काय, हा आणि 4 हा, बरोबर. ह्या दोघांमध्ये काय लावलेलं आहे, अँड लावला आहे. काय लावला आहे, अँड. अँडचं तुम्हाला माहिती आहे, जर का दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू लिहा. बघा ट्रू आणि फॉल्स तर उत्तर काय येईल, फॉल्स. ट्रू आणि ट्रू आहे तर उत्तर काय येईल, ट्रू. काय येईल, ट्रू. ट्रू आणि ट्रू आहे तर उत्तर काय येईल, ट्रू, बरोबर. आणि ट्रू आणि ट्रू आहे, बरोबर, तर उत्तर काय येईल, ट्रू. तर विद्यार्थी मित्रांनो बघा जरा चेंजेस केलेत. काय केलं आहे आपण, हे इथपर्यंत लिहिलेलं आहे, बरोबर. पण ह्याच्या पुढे पण निगेशन आहे, म्हणजे ह्या दोघांचं काय घ्यायचं आहे, निगेशन. ओके. तर बघा काय येईल अँडमध्ये, बरोबर. ट्रू आणि ट्रू असेल तरच काय व्हॅल्यू लिहायची, ट्रू. बघा कॉलम नंबर 5 आणि 4मध्ये अँड लावायचा आहे. एकदा ट्रू एकदा फॉल्स आहे म्हणून काय आलं, फॉल्स. एकदा ट्रू आहे एकदा ट्रू आहे म्हणून काय आलं, बोथ आर सेम देन व्हॅल्यू ट्रू. हा पण ट्रू आहे हा पण ट्रू आहे म्हणून काय आलं, ट्रू. आणि हा फॉल्स आहे हा ट्रू आहे, उत्तर काय येईल, फॉल्स. आता ह्याचं इथे काय घ्यायचं आहे, नेगेशन. म्हणजेच फॉल्सचं काय येईल, ट्रू. ट्रूचं काय येईल, फॉल्स. ट्रूचं काय येईल, फॉल्स. फॉल्सचं काय येईल, ट्रू. बघा हा टेबल आणि इफ देनचा टेबल, हां दोघं सारखे आहेत का, बघा ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स, ट्रू आणि ट्रू. ओके, समांतर. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचं गणित बघूया, जे आहे गणित क्रमांक 4. बघा पी इफ देन ब्रॅकेटमध्ये की इफ देन पी, इक्विव्हॅलन्स काय दाखवायचं आहे, निगेशन पी इफ देन ब्रॅकेटमध्ये पी इफ देन क्यू. म्हणजे तुम्हाला बोललो की इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, ए इज इक्वल टू बी, बरोबर. म्हणजेच ह्याचा ट्रूथ टेबल आणि ह्याचा ट्रूथ टेबलची व्हॅल्यू काय पाहिजे, सेम पाहिजे. ओके. सो बघूया, बरोबर. तर पी काय घेतो, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, बरोबर आहे. क्यू काय घेतो, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, करेक्ट. नेगेशनमध्ये काय येतं, जर का ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स असेल तर ट्रू. बघा ट्रू आहे म्हणून इथे काय आला, फॉल्स. ट्रू आहे इथे काय आला, फॉल्स. फॉल्स आहे म्हणून इथे आला ट्रू. फॉल्स आहे इथे आला ट्रू. इथपर्यंत तर इझी आहे, करेक्ट. पुढचं बघूया, क्यू इफ देन पी. म्हणजे बघा पहिला आहे क्यू आणि पी, ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये काय लावायचं आहे, इफ देन लावायचा आहे, बरोबर. सो इफ देन काय सांगतो, हे बघा इफ देनचा नियम काय, जर ट्रूपासून फॉल्सला जात असेल तरच उत्तर फॉल्स येतं. बघा ट्रू ट्रू म्हणजेच उत्तर काय आलं, ट्रू. फॉल्स ट्रू म्हणजेच उत्तर काय आलं, ट्रू. ट्रू फॉल्स फॉल्स. बघा इफ देनमध्ये ट्रूपासून फॉल्सला गेलं तरच आपण फॉल्स लिहितो, बरोबर. बरोबर, ट्रूपासून फॉल्सला गेलं तरच फॉल्स. दोन्ही फॉल्स फॉल्स आहेत, बरोबर, तरी काय येतो व्हॅल्यू, ट्रू इफ देनमध्ये. ओके. आता बघा पी इफ देन हा ब्रॅकेट, म्हणजेच पी आणि या ब्रॅकेटमध्ये काय लावायचं आहे तुम्हाला, इफ देन. परत इफ देनचा नियम आपल्याला काय सांगतो, ट्रूपासून जर का फॉल्सला जात असेल तरच उत्तर फॉल्स येतं. बघा ट्रू आणि ट्रू ट्रू, बरोबर. ट्रू आणि ट्रू ट्रू, फॉल्स आणि फॉल्स ट्रू.
फॉल्स आणि ट्रू ट्रू. करेक्ट. सगळ्या व्हॅल्यू काय आल्या? ट्रू आल्या. बरोबर. आता पुढचं बघूया. पी इफ देन क्यू. ह्याचा जर तुम्हाला टेबल पार्ट आहे बघा, दोन्ही ट्रू असतील तर काय होतो? ट्रू, फॉल्स, ट्रू ट्रू. करेक्ट. आता निगेशन पी म्हणजेच कुठला? हा जो ब्रॅकेट आहे निगेशन पी आणि हा ब्रॅकेट, ह्याच्यामध्ये काय लावायचं आहे? इफ देन. मी परत सांगतोय, इफ देनमध्ये ट्रूपासून फॉल्सला गेलं तरच उत्तर फॉल्स येतं. हे बघा, फॉल्स आणि ट्रू काय येतं? ट्रू. बरोबर. फॉल्स आणि फॉल्स तरी व्हॅल्यू काय येते? ट्रू. करेक्ट. ट्रू ट्रू काय येतं? इफ देनमध्ये ट्रू आणि ट्रू आणि ट्रू काय येते? व्हॅल्यू ट्रू. लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे का बघा. तुम्हाला काय दाखवायचं आहे? ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू सेम पाहिजे. बघा, ट्रू 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 ट्रू. बरोबर. सगळीकडे ट्रू. आणि ह्याच्यात मग बघा ट्रू 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 ट्रू. ह्याप्रमाणे तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे. आपण पुढचं गणित आता बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणित क्रमांक 5 बघूया. बरोबर. ऑलरेडी मी इथे ट्रूथ टेबल लिहून ठेवलेलं आहे. आपण फक्त आता बघूया. बरोबर. सो तुम्हाला ही टर्म आणि ही टर्म जी आहे ती लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? एकरूप दाखवायचे. म्हणजे त्यांच्या ट्रूथ टेबल ज्या ट्रूथ व्हॅल्यू येतील त्या समान दाखवायच्या आहेत. बरोबर आहे. सो पहिलं बघूया. ट्रू ट्रू. आता बघा 8 कॉलम का आपण घेतले आहेत? कारण इथे आर पण आहे. बरोबर आहे. म्हणून पीमध्ये काय घेणार? 4 वेळा ट्रू 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 ट्रू. बाकी 4 वेळा फॉल्स 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 आणि फॉल्स. ओके. क्यू काय घेणार? 2 वेळा ट्रू घ्यायचे. ओके. 2 वेळा फॉल्स, परत 2 वेळा ट्रू घ्या, परत 2 वेळा फॉल्स घ्या. बरोबर आहे. आता एकदा ट्रू आरमध्ये, एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स. बरोबर आहे. ओके. सो पी ऑर क्यू. पी ऑर क्यूमध्ये काय नियम सांगतो? दोन्ही जर का फॉल्स असतील तर फक्त व्हॅल्यू काय येते? फॉल्स. करेक्ट. म्हणजे ह्या दोघांमध्ये दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स येईल. बघा, ट्रू आणि ट्रू काय येतो? ट्रू. ट्रू आणि ट्रू काय येतो? ट्रू. ट्रू आणि फॉल्स ट्रू. ट्रू आणि फॉल्स ट्रू. फॉल्स आणि ट्रू ट्रू. फॉल्स आणि ट्रू ट्रू. हा बघा, फॉल्स आणि फॉल्स फॉल्स. बरोबर. फॉल्स आणि फॉल्स फॉल्स. ओके. याप्रमाणे आता बघा, पी ह्या टर्मला हे 2 बॉक्स आहेत. पहिला कोणता आहे? पी ऑर क्यू इफ देन आर, म्हणजेच ही टर्म. बघा, हा पहिले घ्या कारण इथे पहिला काय दिलेला आहे? हा. ह्या बॉक्सचा आणि या बॉक्सचा इफ देनमध्ये लावायचा आहे. काय लावायचा आहे? इफ देन. मग इफ देनचा नियम तुम्हाला काय सांगतो? जर का ट्रूपासून फॉल्सला जात असेल तरच आन्सर काय येतं? फॉल्स. बरोबर आहे. सो ट्रू आणि ट्रू काय येईल? ट्रू. ट्रू आणि ट्रू काय येईल? ट्रू. ट्रू आणि फॉल्स, सॉरी हे बघा, ट्रू आणि ट्रू ट्रू. बरोबर. ट्रू आणि फॉल्स फॉल्स. आपल्याला बघायचं काय आहे? पी ऑर क्यू आणि आर. बघा, ट्रू आणि ट्रू काय येईल? ट्रू. ट्रू आणि फॉल्स फॉल्स. बरोबर. ट्रू ट्रू ट्रू. ट्रूपासून फॉल्सला गेला तर काय होतो? फॉल्स. फॉल्स आणि ट्रू ट्रू. दोन्ही फॉल्स आणि फॉल्स असतील तरी काय येते? व्हॅल्यू ट्रू येते. काय येते? व्हॅल्यू ट्रू. बरोबर. पी इफ देन आर म्हणजेच पी आणि कशात बघायचं आहे? आरमध्ये. बरोबर. दोघांमध्ये काय टर्म लावायचं आहे? इफ देन. सो इफ देनचा नियम इथे ऑलरेडी मी लिहिलेला आहे, इथे पण लिहिलेला आहे. काय? जर का ट्रूपासून फॉल्सला जात असेल तरच आन्सर काय येईल? फॉल्स येईल. करेक्ट. बघा, हा ट्रू आणि हा ट्रू तर व्हॅल्यू काय येईल? ट्रू. हा ट्रू फॉल्सला गेला तर उत्तर काय येतं?
फॉल्स. करेक्ट. इफ देनमध्ये ट्रू आणि ट्रू ट्रू बरोबर. ट्रू आणि फॉल्स फॉल्स. फॉल्स आणि ट्रू ट्रू बरोबर. फॉल्स आणि ट्रू ट्रू. करेक्ट. फॉल्स आणि फॉल्स ट्रू. सॉरी, हे बघा गडबड कशी होते की आपण ह्याच्यात आणि ह्याचा विचार करतो. ट्रू आणि ट्रू ट्रू बरोबर. ट्रू आणि फॉल्स फॉल्स. ट्रू आणि ट्रू ट्रू. ट्रू आणि फॉल्स फॉल्स. ओके. फॉल्स आणि ट्रू ट्रू. फॉल्स आणि फॉल्स ट्रू. फॉल्स आणि ट्रू ट्रू. आणि फॉल्स आणि फॉल्स ट्रू. ओके. आता क्यू इफ देन आर लावायचा आहे. म्हणजे क्यू आणि आरमध्ये काय लावायचं आहे? इफ देन. इफ देनचा नियम तुम्हाला मी सांगितला आहे. ट्रूपासून जर का फॉल्सला जात असेल तरच आन्सर काय येतं? फॉल्स. तर बघा ट्रू आणि ट्रू काय येईल व्हॅल्यू? ट्रू. करेक्ट. ट्रू आणि फॉल्स बघा ट्रू आणि फॉल्सला जात आहे तर आन्सर काय येईल? फॉल्स. बरोबर. फॉल्स आणि ट्रू काय येईल व्हॅल्यू? ट्रू. बरोबर. फॉल्स आणि फॉल्स ट्रू. ट्रू आणि ट्रू ट्रू. करेक्ट. ट्रू आणि फॉल्स काय येईल? फॉल्स. का? ट्रूपासून फॉल्सला जातं इफ देनमध्ये फॉल्स येतं. बरोबर आहे. बघा नंतर फॉल्स आणि ट्रू ट्रू आणि फॉल्स अँड फॉल्स ट्रू इफ देनमध्ये. आता बघा ह्या दोन्ही टर्ममध्ये या टेबलमध्ये आणि या टेबल काय लावायचं आहे तुम्हाला? अँड. अँडचा नियम तुम्हाला काय सांगतो? जर का दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच व्हॅल्यू काय येते? ट्रू. ट्रू आणि ट्रू ट्रू. फॉल्स आणि फॉल्स फॉल्स. ट्रू आणि ट्रू ट्रू. फॉल्स आणि ट्रू फॉल्स. बरोबर. ट्रू आणि ट्रू ट्रू. ट्रू आणि फॉल्स फॉल्स फॉल्स. ट्रू आणि ट्रू ट्रू. ट्रू आणि ट्रू ट्रू. ओके. आता सेम आहे का बघूया. तुम्हाला काय दाखवायचं आहे? हा टेबल बरोबर आहे. ही टर्म म्हणजे कुठली? ही आणि ही. ह्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय पाहिजे? सेम. बघा ट्रू आणि ट्रू आहे. फॉल्स आणि फॉल्स आहे. ट्रू आणि ट्रू आहे. फॉल्स आणि फॉल्स आहे. बरोबर. ट्रू आहे ट्रू आहे. बरोबर. फॉल्स आहे फॉल्स आहे. ट्रू आहे आणि ट्रू आहे. ट्रू आहे आणि ट्रू आहे. या प्रकारे तुमचं गणित कंप्लीट होतं आहे. आपण पुढचं गणित बघूया. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आपण गणित क्रमांक 6 बघूया. बरोबर आहे. बघा ह्या म्हणजेच कुठला? हा टेबल आणि हा टेबल ह्याचे लॉजिकल इक्विव्हॅलन्स तुम्हाला दाखवायचे. म्हणजे ह्याच्या व्हॅल्यू आणि ह्याच्या व्हॅल्यू काय पाहिजेत? सेम पाहिजेत. बघा इथे आर पण आहे म्हणून काय घेतलं आहे? 8 कॉलम घेतलेत. बरोबर. पी आणि क्यू असते ते 4 घेतले असते. बरोबर आहे. सो इथे काय येतो? पीमध्ये ट्रू 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 फॉल्स 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 आणि फॉल्स. करेक्ट. मग 2 वेळा ट्रू घ्या. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ट्रू ट्रू फॉल्स आणि फॉल्स. मग एकदा ट्रू घ्या एकदा फॉल्स घ्या. 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 बरोबर. क्यू अँड आर. क्यू आणि आरमध्ये काय लावायचं आहे तुम्हाला? अँड. त्या अँडचं मी इथे ट्रिक लिहिलं आहे. जर का दोन्ही ट्रू असतील तर ट्रू लिहा. बाकी सगळे फॉल्स लिहा. तर बघा ट्रू आणि ट्रू ट्रू. ट्रू आणि एफ एफ. एफ आणि टी एफ. एफ आणि एफ एफ. ट्रू आणि ट्रू ट्रू. फॉल्स. बघा ट्रू आणि फॉल्स फॉल्स. फॉल्स आणि ट्रू फॉल्स. फॉल्स आणि फॉल्स फॉल्स. बरोबर. आता पी आणि हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट याला कशाने जोडायचं आहे? इफ देनने. इफ देनचा सिंपल नियम काय? जर का ट्रूपासून फॉल्सला गेलं तरच व्हॅल्यू काय येते? फॉल्स. बघा ट्रू आणि ट्रू म्हणजेच काय येतो? ट्रू. ट्रूपासून फॉल्सला गेलं तर इफ देनमध्ये काय येतो? फॉल्स. ट्रूपासून फॉल्सला गेलं तर इफ देनमध्ये काय येतो? फॉल्स.
ट्रूपासून इफ देनला गेलं तर काय होतं फॉल्स. बघा फॉल्स आणि ट्रू, ट्रू फॉल्स आणि फॉल्स काय होतं ट्रू, फॉल्स आणि फॉल्स काय होतं ट्रू, फॉल्स आणि फॉल्स काय होतं ट्रू. ओके पी. तर बघा पुढचा ब्रॅकेट आहे पी इफ देन क्यू. इफ देनचा नियम काय सांगतो, ट्रू आणि फॉल्स असेल तरच व्हॅल्यू काय येईल फॉल्स. तर बघा ट्रू आणि ट्रू काय येतं ट्रू. करेक्ट. ट्रू आणि ट्रू काय येतं ट्रू. करेक्ट. ट्रू आणि फॉल्स काय येतं फॉल्स. बरोबर बरोबर. ओके ट्रू आणि फॉल्स काय येतं फॉल्स. बरोबर. फॉल्स आणि ट्रू काय येतं ट्रू. बरोबर. फॉल्स आणि ट्रू. फॉल्स आणि फॉल्स ट्रू, फॉल्स आणि फॉल्स ट्रू. ओके या पद्धतीने करायचं आहे. पुढचा ब्रॅकेट बघू. पी इफ देन आर, पी इफ देन आर. बरोबर. इफ देनचा नियम काय सांगतो, ट्रूपासून जर का फॉल्सला जात असेल तरच व्हॅल्यू काय येते फॉल्स. करेक्ट. तर आपण बघूया. मी आता इथे एक सिम्पल तुम्हाला ट्रिक सांगतो. बरोबर आहे. पी इफ देन आर. बरं ट्रूपासून जर का फॉल्सला जात असेल तरच फॉल्स येतं. बरोबर आहे. इतकं तर माहिती आहे. आता बघा ट्रूपासून फॉल्सला कुठे जात आहे, हे बघा ट्रूपासून फॉल्सला इथे जात नाही म्हणजे इथं काय आला फॉल्स. करेक्ट. ट्रूपासून फॉल्सला कुठे जात आहे इथे जात नाही म्हणजेच व्हॅल्यू काय आली फॉल्स. करेक्ट. बाकी सगळे कुठे जात आहेत का नाही, म्हणजे बाकी सगळ्या व्हॅल्यू काय येतील ट्रू 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 आणि ट्रू. करेक्ट. समजलं. एवढं इझी आहे. बघा आता हे जे दोन बॉक्स आहेत यामध्ये काय लावायचं आहे अँड. तर अँडची ट्रिक माहिती आहे. ट्रू आणि ट्रू असेल तरच काय लिहितो आपण ट्रू. करेक्ट. तर बघा ट्रू आणि ट्रू ट्रू, ट्रू आणि फॉल्स फॉल्स, फॉल्स आणि ट्रू फॉल्स, फॉल्स और फॉल्स फॉल्स, ट्रू अँड ट्रू काय तर ट्रू ट्रू ट्रू. बरोबर ना ट्रू. आणि इथं पण काय येतं ट्रू. बघा आता इक्वल येत आहे का, हे बघा हा टेबल आणि हा टेबल तुम्हाला काय पाहिजे इक्वल. कारण काय दाखवायचं आहे हा टेबल आणि हा टेबल लॉजिकल इक्विव्हॅलन्स. बरोबर. हा ट्रू आहे हा पण ट्रू आहे, हा फॉल्स आहे हा पण फॉल्स आहे, हा फॉल्स आहे हा पण फॉल्स आहे, हा फॉल्स आहे हा पण फॉल्स आहे. बाकी सगळे ट्रू 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 आहे. बरोबर. इथे पण बघा ट्रू 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 आहे. ओके या प्रकारे तुम्हाला गणित सोडवायचे आहे. स्टार्ट करा. तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो की गणितात जे क्वेश्चन दिला आहे 7 नंबरचा तो प्रिंटिंग मिस्टेक झाला आहे त्याच्यामुळे आपण त्याचं उत्तर डिफाईन नाही करू शकत. बरोबर आहे. तिथे एक सिम्बॉल दोघांमध्ये द्यायचा राहिला आहे त्याच्यामुळे ते उत्तर डिफाईन नाही होते. ओके तो आपण पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 8. ओके तर बघा ट्रू. बघा आर आहे म्हणून आपण किती कॉलम घेतलेत 8. ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 आणि फॉल्स. तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 चालू आहे. बरोबर. क्यू काय घेतो ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू 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 फॉल्स फॉल्स. ओके. आर काय घेतो ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स. करेक्ट. क्यू आणि आरमध्ये काय लावायचं आहे ऑर. तर ऑरची तुम्हाला ट्रिक माहिती आहे जी तिकडे पण लिहिली आहे मी इथे पण फॉल्स ऑर फॉल्स असेल तरच व्हॅल्यू काय येते फॉल्स. करेक्ट. म्हणजे दोन्ही ऑरमध्ये जर का फॉल्स असतील तरच फॉल्स. तर कुठे कुठे आहे बघा फॉल्स ऑर फॉल्स फॉल्स. बरोबर. फॉल्स आणि फॉल्स काय येतं फॉल्स. बाकी सगळ्या व्हॅल्यू काय येणार ट्रू 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 आणि ट्रू. करेक्ट.
पुढचं बघूया. पी अँड पी आणि हां जो टर्म आहे इथे काय लावायचं आहे तुम्हाला, अँड लावायचं आहे. करेक्ट. तर अँडमध्ये काय आहे तो दोन्ही जर का ट्रू आणि ट्रू असतील तरच व्हॅल्यू काय ते ट्रू. तर बघा ट्रू आणि ट्रू ट्रू, बाकी कुठे आहे ट्रू आणि ट्रू ट्रू, बरोबर. बाकी सगळे काय येतात फॉल्स, बरोबर आहे ना. सो बाकी काय येतात फॉल्स 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 आणि फॉल्स. करेक्ट. पुढचं बघूया. पी अँड क्यू. ॲक्च्युली कन्फ्यूज होतो आहे कारण ते सिम्बॉल पाठ करण्याचा प्रयत्न होतो आहे. ओके. सो पी और क्यू, सॉरी ओके. पी अँड क्यू म्हणजे पी आणि क्यूमध्ये काय लावायचं आहे तुम्हाला, अँड लावायचा, बरोबर. ट्रू आणि ट्रू असेल तरच ट्रू येतं, बरोबर. तर बघा ट्रू आणि ट्रू ट्रू, ट्रू आणि ट्रू ट्रू, ट्रू आणि फॉल्स फॉल्स, ट्रू आणि फॉल्स फॉल्स, फॉल्स आणि ट्रू फॉल्स, फॉल्स आणि ट्रू फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स. ओके. या पद्धतीने आता पी और आर लावायचं आहे. सॉरी पी अँड आर लावायचं आहे. म्हणजे पी आणि आरमध्ये काय लावायचं आहे अँड. तर अँडची ट्रिक काय, दोन्ही जर का ट्रू असतील तरच ट्रू वापरा. ट्रू आणि ट्रू ट्रू. दुसरं कुठे येतं आहे ट्रू आणि ट्रू इथे येतो आहे, बरोबर. म्हणजे त्याच्यावर काय ट्रू. बाकी कुठे येतं आहे का दोन्ही ट्रू, बघा नाही. म्हणजे बाकी काय येतात फॉल्स 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 आणि फॉल्स. करेक्ट. पुढचं बघूया एक्झाम्पल जे आहे ह्या दोघांमध्ये, ह्या दोघं टर्ममध्ये काय लावायचं आहे तुम्हाला, ऑर लावायचा आहे. ऑरची माहिती आहे फॉल्स आणि फॉल्स असेल तरच फॉल्स. बघा कुठे आहे फॉल्स आणि फॉल्स फॉल्स. करेक्ट. फॉल्स आणि फॉल्स फॉल्स. ओके. इथे पण येतो फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स. बाकी इथे काय येतो ट्रू ट्रू ट्रू. करेक्ट. आता इक्विव्हॅलेंट आहे का बघा. इक्विव्हॅलेंट तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो इथे ट्रू आहे आणि इथे पण ट्रू आहे. आपण फॉल्स लिहिलं आहे तर इथे ट्रू आहे, बरोबर. आता टेबल बघा ट्रू आणि ट्रू 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 ट्रू, बाकी सगळे काय येतात फॉल्स. याप्रमाणे तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलेंस दाखवायचं आहे. आपण पुढचं गणित बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो आपण गणित क्रमांक 9 बघूया. मी ऑलरेडी इथे ट्रूथ टेबल काढलेला आहे. आपण फक्त किमती टाकू कारण माझ्यामध्ये खूप जास्त एक्सप्लेन झालेला आहे ऑलरेडी. तर पटापट घेऊ कारण व्हिडिओ हा मोठा होऊ नये म्हणून. ओके. सो पी काय येतो ट्रू 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 आणि बरोबर. 4 वेळा ट्रू घ्या, 4 वेळा फॉल्स घ्या. आपण 8 का घेतलेत कारण आर पण आहे, बरोबर. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स आणि फॉल्स. एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, बरोबर. हे बघा पी और क्यू आहे, बरोबर. दोघांमध्ये ऑरचा संबंध लावायचा आहे. तर ऑरमध्ये काय आहे तो फॉल्स आणि फॉल्स असेल तरच फॉल्स. फॉल्स आणि फॉल्स कुठे आहे बघा हे इथे. म्हणजेच काय आहे इथे पण फॉल्स येईल आणि इथे पण फॉल्स येईल. बाकी सगळं काय आहे ट्रू 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 आणि ट्रू, बरोबर. ह्याचं निगेशन करायचं आहे. निगेशनला काय सांगितलं आहे मी तुम्हाला, जर का ट्रू असेल तर फॉल्स लिहा, फॉल्स असेल तर ट्रू लिहा. बघा ट्रूचं काय होईल फॉल्स 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 फॉल्स, ट्रूचं काय येईल फॉल्स, ट्रूचं काय येईल फॉल्स, बरोबर. फॉल्सचं काय येईल ट्रू, फॉल्सचं काय येईल ट्रू. ओके. सो आता बघा ह्या टर्ममध्ये आणि ह्या टर्ममध्ये काय लावायचं आहे तुम्हाला ऑर. ऑरचं मी तुम्हाला काय सांगितलं आहे बघा
जर का ऑरमध्ये फॉल्स आणि फॉल्स असेल, फॉल्स आणि फॉल्स, तरच व्हॅल्यू फॉल्स लिहा. म्हणजे पहिला ब्रॅकेट काय, निगेशन ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू, म्हणजे ही पहिली व्हॅल्यू घ्या, फॉल्स आणि ट्रू, ट्रू, फॉल्स आणि ट्रू, ट्रू, फॉल्स आणि ट्रू, ट्रू, फॉल्स आणि ट्रू, ट्रू, बरोबर. फॉल्स आणि ट्रू, ट्रू, फॉल्स आणि ट्रू, ट्रू, ट्रू आणि फॉल्स, ट्रू, ट्रू आणि फॉल्स, ट्रू. बघा सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या, करेक्ट. इथे फॉल्स तुम्हाला वाटू नये, तर पण ट्रू आहे, बरोबर. सो आता बघा, ह्या पूर्ण ब्रॅकेटला काय लावायचं आहे, एंड आर, म्हणजे हा आणि आर या दोघांमध्ये काय लावायचं आहे तुम्हाला, अँड. तर अँडची ट्रिक काय, दोन्ही जर का ट्रू ट्रू आणि ट्रू असतील अँडमध्ये तर ट्रू. बघा ट्रू आणि ट्रू कुठे आहे, इथे, म्हणजे इथे काय आली व्हॅल्यू ट्रू. दुसरं बघा, ट्रू आणि ट्रू काय व्हॅल्यू आली, ट्रू, करेक्ट. ते आहे का, ट्रू आणि ट्रू, तर काय व्हॅल्यू आली, कुठे गेलं रे, ट्रू, ट्रू, तर काय आली व्हॅल्यू ट्रू. आणि बघा ट्रू आणि ट्रू, तर व्हॅल्यू काय येते, ट्रू. बाकी सगळे काय येणार, फॉल्स, तर फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स. ओके, आपण व्हेरीफाय करून घेऊ. बघा आर आणि हे काय पाहिजे, सेम, ट्रू, हे बघा ट्रू, इथे पण ट्रू, इथे फॉल्स तर इथे पण फॉल्स, इथे ट्रू तर इथे पण ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू आणि फॉल्स. ओके, याप्रमाणे आपले उत्तर बरोबर आलेले. आपण पुढचं गणित बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटचं गणित बघूया, क्वेश्चन नंबर 2चं, बरोबर आहे, जे आहे हे, बरोबर. नेगेशन पी इफ अँड ब्रॅकेटमध्ये पी इफ अँड ओनली इफ क्यू, इक्विव्हॅलन्स काय दाखवायचं आहे, पी ब्रॅकेटमध्ये पी अँड निगेशन क्यू, बरोबर. त्याला ऑर लावायचं आहे, क्यू ऑर अँड निगेशन पी, बरोबर. सो ऑलरेडी आपण ट्रूथ टेबल काढलेलं आहे, आपण फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करू, बरोबर. आता बघा इथे आर नाही आहे म्हणून काय घेतलं आहे, 4च व्हॅल्यू घेतलं, बरोबर. ट्रू, ट्रू, फॉल्स आणि फॉल्स. क्यू काय घेतो, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, करेक्ट. आता निगेशन घ्या, पीचं निगेशन, ट्रूचं काय होतं, फॉल्स, फॉल्स, ट्रू आणि ट्रू. याचं काय, फॉल्स, ट्रू, फॉल्स आणि ट्रू, बरोबर. पी इफ देन क्यू, इफ देन मध्ये बोथ आर सेम, देन व्हॅल्यू ट्रू. बघा ट्रू आणि ट्रू सेम म्हणून ट्रू, ट्रू आणि फॉल्स, फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स दोन्ही सेम आहेत म्हणून व्हॅल्यू काय आली, ट्रू. इतकं सोपं आहे. ह्याचं निगेशन घ्या, या टेबलचं निगेशन, ट्रूचं काय येईल, फॉल्स, फॉल्सचं काय येईल, ट्रू, फॉल्सचं काय येईल, ट्रू, फॉल्स, करेक्ट. सो आता बघा पी पी अँड निगेशन क्यू दिलेला आहे, म्हणजेच हा टेबल पी आणि निगेशन क्यू यामध्ये काय लावायचं आहे, अँड. यांची ट्रिक काय, दोन्ही जर का ट्रू असतील तरच ट्रू. बघा ट्रू आणि फॉल्स, फॉल्स, ट्रू आणि ट्रू, ट्रू, फॉल्स आणि फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स आणि ट्रू, फॉल्स, बरोबर. आता क्यू आणि क्यू, हा क्यू आणि निगेशन पी मध्ये काय लावायचं, अँड. तर बघा दोन्ही जेव्हा ट्रू ट्रू असतील अँडमध्ये तेव्हा ट्रू येतं, तर ट्रू आणि ट्रू कुठे आहे, इथे, म्हणजे ट्रू फक्त कुठे आहे, इथे. बाकी सगळ्या व्हॅल्यू फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स, करेक्ट. आता या दोघांमध्ये काय लावायचं आहे, एंड. ऑर लावायचं आहे, ऑरचं काय येतं, जर का दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच फॉल्स. तर बघा फॉल्स आणि फॉल्स, फॉल्स, ट्रू, बरोबर, ट्रू,
फॉल्स आणि फॉल्स फॉल्स. इक्विव्हॅलेंट कुठे आहे, काय दाखवायचं आहे, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट बघा, फॉल्स आणि फॉल्स बरोबर, ट्रू आणि ट्रू आहे, ट्रू आणि ट्रू आहे, फॉल्स आणि फॉल्स आहे. ओके, या प्रकारे हा क्वेश्चन इथं संपतो आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला म्हणजे संचित अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.